राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विदर्भातील महिलेचं नाव निश्चित। यवतमाळच्या भाजप नेत्या आरती फुफाटेंच्या नावाची चर्चा। आरती फुफाटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याच्या सूचना। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी। शरद पवारांना उमेदवारी देण्यावर मवियात एकमत झाल्याची माहिती। राज्यसभेच्या एकमेव जागेवर आधी तिन्ही पक्षांचा होता आग्रह, मात्र आता शरद पवारांच्या उमेदवारीवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा द्यावा। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील यांची माहिती। तर पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा मिळून उमेदवार ठरवू, उद्धव ठाकरेंचं होतं आश्वासन। राज्यसभेच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही। ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट, लवकरच मवियाचे तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील अशी ही माहिती। राज्यसभेसाठी मवियाचा उमेदवार निश्चित होणार। मवियाकडून अद्याप राज्यसभेसाठी कुठलंही नाव अंतिम नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेसला राज्यसभेची जागा मिळावी, अद्याप मवियाकडून शरद पवारांचं नाव निश्चित नसल्याचा काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांचं म्हणणं। उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला। प्रभाग समित्यांसाठी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस। मनसेकडून निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका। राज्यसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पत्ता कट होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी मिळणार नसल्याची कल्पना। मुंबईत येताच आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। रामदास आठवलेंनी घेतली वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आणि विकास कामांच्या निधीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आमदार रोहित पवार यांची आज 11 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष। अधिवेशन काळात उपसचिव, सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीत उभे राहण्याचे आदेश। सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर चंद्रकांत पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश। प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, मंत्री सरनाईकांचं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण। तर सरनाईकांच्या स्पष्टीकरणामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुन्हा आडकाठी। जळगावमधील करणवाडी वडोदा परिसरात उष्णतेमुळे भूजल पातळीत मोठी घट। गत वर्षाच्या तुलनेत यंदा 50 ते 60% पाणी पातळी खाली गेल्याची माहिती। या पाणी टंचाईमुळे शेती कशी करायची, शेतकऱ्यांसमोर सवाल। 12वी पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करावी। एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। काँग्रेस समर्थित शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांची मागणी। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। संवेदनशील भागात नियमित गस्त घालण्याचे आदेश। दुबईतून मुंबईत परतलेल्या प्रवाशांचं कुटुंबियांकडून स्वागत। प्रवाशांनी एकनाथ शिंदे यांचे मानले आभार। दुबईत सध्या भीतीचं वातावरण, प्रवाशांची माहिती। मालेगावातून 1000 पेक्षा अधिक मुस्लिम भाविक उमराहसाठी सौदी अरेबियात। इराण इस्रायल युद्धामुळे सौदीत गेलेल्या कुटुंबियांची चिंता वाढली। दरम्यान सर्व भाविक सुखरूप लवकरच मायदेशी परतणार अशी ही माहिती। दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या बीडच्या परळीतील डॉक्टर कल्याणे दाम्पत्य त्या ठिकाणीच अडकलं। राज्य आणि केंद्र सरकारला केलं मदतीचं आवाहन। लातूरचे 13 नागरिक यूएईमध्ये अडकले, सर्वजण सुरक्षित। विमान सेवा सुरळीत होताच त्यांना मायदेशी परत आणलं जाणार अशी माहिती। परभणीत पेट्रोल बंद होणार असल्याच्या, पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेनं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। बाटल्या आणि कॅनमध्ये पेट्रोल भरून नेण्याच्या प्रकारात वाढ। पेट्रोलचा पुरेसा साठा, सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू, प्रशासनाचं स्पष्टीकरण। निमखेडमध्ये दर वाढीच्या अफवेनं पेट्रोल पंपावर मोठी गर्दी। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दर वाढणार असल्याची मध्यरात्री अफवा। संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या अफवेनं पंपावर गर्दी। आखाती देशातील युद्धामुळे दर वाढणार अशा चर्चेनंतर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। सकाळपासूनच शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर मोठी वर्दळ। नाशिकमधील डॉक्टर अमोल पाटील अटकेत। सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप।
आंतरराष्ट्रीय सी बीच तस्करीचा संशय बदलापूरमधून रॅकेट चालत असल्याची माहिती। उशिरा का होईना पण न्याय मिळाल्यासारखं आता वाटतंय। जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी यांची प्रतिक्रिया।